नमस्कार मित्रांनो. माढा तालुक्यातलं पिंपरी गाव आहे. चोबे पिंपरी. तर चोबे पिंपरीमध्ये आपण आलोय. तर चोबे पिंपरीमध्ये योगेश जाधव. तर जाधव कुटुंब म्हणण्यापेक्षा पिंपरी गावाचा असा एक समज आहे की गावामध्ये वेलवर्गीय किंवा द्राक्षेचं पीक चालत नाही. तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना गेल्या वर्षी मागच्या 2 वर्षात समजावून सांगितलं. माझं पण कुलदैवत भैरोबाच आहे. मी द्राक्षेत गेली 20 वर्ष झालं काम करतो. कुठल्याच देवस्थानला किंवा देवाला झाड किंवा वेलवर्गीय किंवा शेतकऱ्याची किंवा त्याच्या भक्ताची प्रगती झालेली चालणार नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा समज काढून पिंपरी गावामध्ये आपण पहिला योगेश जाधवचा प्लॉट लागण केली आणि त्या प्लॉटचं आता हे दुसरं वर्ष आहे. तर अतिशय उत्तम असं त्यांचं कुटुंब मोठा. त्यांचा पहिला गाईचा व्यवसाय, ऊस शेती, खरबूज. इथं पिंपळखुट जवळ असल्यामुळे हे एरियामध्ये जास्त तरकारीला प्राधान्य दिलं जातं. तर त्याच्यातून आता ही 3 भावांचं कुटुंब आहे, 4 भावांचं. तर एवढं मोठं कुटुंब आज द्राक्ष शेतीमध्ये अतिशय खुश आहे, समाधानी आहे. आणि यावर्षीचं दर पाहता त्यांना यावर्षी तरी म्हणजे द्राक्ष तर इथून पुढं चांगले दिवस राहतील अशी आशा आहे. आणि यावर्षी त्यांच्या कुटुंबामध्ये दर 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 ऐकून समाधान व्यक्त केलं जाते. तर अशी द्राक्षे आणणं म्हणजे यावर्षी थोडंसं वातावरणाची साथ नव्हती, परंतु त्याने अतिशय उत्तम असा प्लॉट यावर्षी पिंपरी गावामध्ये आणला आहे. आणि पहिला घड त्यांच्या भैरोबाला ठेवून आम्ही 15-20 दिवसानं तोडणी चालू करतोय. परंतु त्याच्या अगोदर थोडीशी यावर्षी ज्या 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 छाटण्या 30 ऑक्टोबरच्या पुढच्या येत्या, तर त्या छाटण्यासाठी माझं असं मत आहे की बेदाण्यासाठी जसे गराला महत्त्व आहे किंवा शुगरला महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व एक कलरला आहे. म्हणजे तो पिवळा बेदाणा असू द्या किंवा हिरवा बेदाणा असू द्या. तर या प्लॉटमध्ये थोडीशी कॅनॉपी कमी आहे. तर त्याच्यामुळं ज्या 30 ऑक्टोबरच्या छाटण्या पुढच्या येत्या, तर त्यांनी थोडंसं यावर्षी अजून 30 ऑक्टोबर म्हणलं तर त्याला 20-25 दिवसाचा कालावधी लागेल कटिंगसाठी. तर जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम यावर्षी कमी कॅनॉपीमध्ये येऊ शकतो आणि कलर व्हेरिएशन जास्त मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. तर ती व्हेरिएशन थांबण्यासाठी तर साधी आपली इंग्लिश पेपरची जी रद्दी आहे, त्या रद्दीला देठाच्या भोवती असा पेपर करून स्टॅपलिंग जरी करून घेतलं, अगदी कमी खर्चामध्ये होऊन जाईल ती. आणि तर एकसारखा कलर टिकण्यासाठी किंवा एकसारखा प्लॉटमध्ये माल तयार होण्यासाठी फक्त आपल्याला कुठल्या घडासाठी करायचं आहे, तर आपल्याला फक्त ज्या घडावर 3 नंतरचं ऊन पडतंय, ती ऊन ज्या घडावर डायरेक्ट येते, किरण येते, ती त्या ठिकाणी फक्त आपल्याला तेवढ्याच झाडात ते 10-5 घडाला पेपरचं स्टॅपलिंग करून त्याला उन्हापासून सनबर्निंगपासून वाचवता येईल. तर त्याचं काय झालं, आता सुद्धा ह्या प्लॉटमध्ये अगदी 120 दिवस झाले. तर ह्या जो कलर आहे घडाचा, तो 2 बाजूला वेगवेगळा आला आहे. म्हणजे आता ह्या बाजूचा कलर वेगळा आहे आणि ह्या बाजूचा कलर वेगळा आहे. असं 2 कलर जर घडामध्ये तयार झालं तर आपल्याला बेदाण्यामध्ये पण 2 कलर येतात. आणि कलर व्हेरिएशन ही मार्केटमध्ये चालत नाही. एकच कलरचा बेदाणा जास्तीत जास्त तयार व्हावा आणि सनबर्निंगपासून त्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यांना थोडंसं मी असं म्हणलं की आपण थोडं आहेत आपल्याकडे लेबर आहे, तर थोडं स्टॅपलिंग करून पेपर प्रत्येक घडाला थोडं जेवढं उन्हात 5-10 घड येतं, त्याच्यासाठी आपल्याला पेपर इंग्लिश पेपरचं स्टॅपलर मारून घेतलं तरी अतिशय उत्तम होईल. आणि दुसरी गोष्ट, या कुटुंबामध्ये गाईच्या व्यवसायासोबत किंवा तरकारीसोबत द्राक्षेचं पीक घेतल्यामुळं एकतर सगळ्या कुटुंबाला त्या प्लॉटमध्ये काम झालं. आणि त्यांचं यावर्षी गेल्या वर्षीचं उत्पादन पहिल्या वर्षी पण त्यांचं चांगलं निघलं. यावर्षी दुसरं वर्ष असल्यामुळं एकदम चांगला असा प्लॉट आहे. तर त्यांना आपण कृषीनिष्ठ परिवारातर्फे शुभेच्छा देऊ. आणि पिंपरी गावासाठी फळपिती किंवा द्राक्ष शेतीसाठी जो गैरसमज आहे, त्याच्यातून आपण त्यांना बाहेर येण्यासाठी भैरोबाचरणी प्रार्थना करू. आणि कृषीनिष्ठतर्फे योगेश जाधव आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला शुभेच्छा देऊन आपण थांबू. नमस्कार.